केलंय करूया थोडं वाढवूया माळव करूया खायला शेतीतलं असलं म्हणजे करायचं पण कणकावून खायचं पण कणकावून तेवढंच ताजं आणलं केलं खरं सांगते बर का गेल्या बारीनच ताईनं वांग्याची रोपं लावली होती सुक्या वांग्याशिवाय वांगे खाल्लं नाही एवढं घराला बघा सरली सरता सरत नाही खरंच कधी इकत आणल्या नाही त्या होतं तोपर्यंत गवारी थोडं बी आहे का गवारीचं वय हायत पुढीच आहे मग लावूया गवार हाय वापा मग ह्यांना आजच करायला लावती अजून थोडं जास्त खात नेऊन दोघी जण टाकू होय सऱ्या सोडून धुबं करून शिना लावूया नमस्कार मित्रांनो बघा सकाळ सकाळ मला तर एवढं भारी वाटायला लागलंय चुलीवर मी स्वयंपाक करते पण माझ्याकडूनच कोंबडी कशी वावरती बघा तिची किती छान पिल्लं ती आहे ते कसं आहे तिला खायला जिथं भेटल तिथं तिनं टुची मारून पिलासनी कसं असतंय बघा घ्या आईची खरंच आई पाहिजे उगाच म्हणलं नाही कशी संरक्षण ती करते त्यांच्याकडं आता बघा ती घेऊनच पिल्यांना थोडं काय येऊ द्या लगेच तिथंच थांबवून वरडाय ती चालू करते पिली बोलवाय चालू करते आता एकच पिलं महाग आहे तर कसं बघा पटकीने गेलं ना तर पळत तर ही बघा कसं आहे गावाकडेच बघाय भेटतं आता माझा पण स्वयंपाक चाललाय चुलीवर दूध ठेवलंय बरं का तापायला आरावर दूध चांगलं तापतंय म्हणते ती म्हणून म्हणते ती म्हणजे मला माहितच आहे बरं का त्यातलं ते मी तापायला ठेवलं या स्वयंपाक ती झालाय माझा काय चपाती काय भाकरी मी केले त्या कारण पोरासनी शाळेला जायला दादूला ओंकारला शाळेला जाण्यासाठी चपात्यान डब्याला हो ही सुकी बटाट्याची भाजी केली डबा ती बांधला खाऊन ती गेले ती बरं का शाळा इके लाड करून नाही जमत मला ना शाळा शिकलं तर कुठं तर करिअर आहे बघा सगळं शेतीवर अवलंबून पण होत नाही शेतीला कसं असतं पाणी ते असलं तर कुठं तर चांगली पिकं येते ते तर तुम्हाला माहीतच आहे म्हणून काय असेल ते शिक्षणावरच लय फोकस करून काय असेल ते इकडं तर आता तुम्ही म्हणताय सगळी ताईला शाळेला पाठवत नाही पण काय करायचं अडचणी असते त्या शाळा इथून लय लांब आहे तरी 1-2 किलोमीटर असल्यामुळे पाठवत नाही पण आमचं नियोजन वेगळं आहे आता तिला एवढं वर्ष माझ्या जवळ आहे पण परतच्याला तिला अण्णाकडे पाठवायचं आहे मला तर खोड्या तर एवढ्या भारी करते ना आता ताईच बघा तिला वैतागून बसले त्या तिला आता चांगली खवळून एका जागेला शांत बसवली खोड्याच करतोय व एवढ्या नाही करत लगेच तोंडाचे रिएक्शन बदलल्या बघितलं का ताईला तिकडं ना असं आलं केळ खात बसली तिला म्हणलं शांत बस म्हणलं तर ती कधी ऐकत नाही जरा आज खवळून बसवली म्हणून एवढी शांत वाटते तुम्हाला आता तिनं खोड्या तर काय केलं ते माहित आहे का तोंडाला बघितलं का पावडर किती लावली पूर्ण तोंड असं पांढरं करून घेतलंय एक तर हायत हिवाळ्यात थंडीचं दिवस अंग सगळं पांढरं होतं या आणि त्यात तिनं ती बघितलं का कसं तिचं कार्टून झाली या हसाय बघा तर तिला शाळेची गरज आहे बरं का मला पण माहित आहे तिला शाळेत पाठवायला पाहिजे आता ती चांगली मोठी झाली आहे तिला अंगणवाडीत का होईना पण पाठवायचं आहे मला तर ताईचं तिकडं चाललंय भाजी नीट करायला मेथीची भाजी आहे बरं का मित्रांनो एवढी त्यांना भाजीची एवढी आवड आहे ना ज्यावेळेस हरभरा केलता रानात त्यावेळेस हरभऱ्याची भाजी पण त्यांना खुडवून ठेवलेली ती अजून असेल हाय काय ताई अजून बघा म्हणजे आवडच भाजीची आवड सगळ्या नाही बरं का इथं ताई असू द्या भाऊजी असू द्या ह्यानी असू द्या आमच्या सासू सासऱ्यासनी पण लय आवडत होती बरं का कारण त्यांच्यापासून चालत आले त्यांना आवडत होती ताईला पण आवडते त्यात प्रोटीन ती भेटतं त्यामुळे त्यांना आणि ताईचं कसं माहिती का चपाती आवडत नाही ताईला भाकरी बघा मकाच्या भाकरी केली ते मी त्यांच्यासाठी खास ती कोंबडी बघ काय खायला लागली हाय का आवड कडे जायची नाही म्हणलं साईडनं फिरत होती पिली घेऊन हिंडती आव लेकरच खाय मिळेल तिकडे ती जाणार घेऊन बघा की तिचं कसं चालू आहे चरचरीत लसूण भरपूर कुर्ता टाक चरचर तापू लसूण तव्यात आणि तव्यातच भाजी कर खायला चांगली लागते तेवढीच हा तुमच्या पुरतं बाकीच्या कुठे जायचं लसूण चाललाय बटाटा वांग खा वाटत आपलं भाजीपाला तेवढी त्या सगळं एक भाकर गेली माझी येळ गुंगतो या सांगा बर तिला नाही भाजीपाला खा वाटत तिला वांग्याचा बटाट्याचा नाही कटाळी येत मला नाही ती खा वाटत बटाटा वांग अहो अशा चुलीवच्या भाकरी बिकरी मस्त आहे त्या आराच्या लावलेल्या ह्याला आता दुसरंच काय तर पाहिजे या पण आता दुसरं काय तर पाहिजे बघा कशी म्हणती मग काय तर ओळखू आलं का तुम्हाला बेत पाणी पाहिजे या
आणि असं वातावरण गार मस्त पैकी आणि ह्या दिवसात ताई मासे खाल्लेलं लय चांगलं असतं. उभारा असतो मासे उभारा असतो खरंच बरं का. थंडीच्या दिवसात मी मासे खाल्ले तर कुठं शेळव्याला खाल्ले तर त्यामुळे मला सगळं माहित आहे यातलं. हिनं मास तर आईत तर खाल्ल्यात पण आम्ही आमच्या आई बापाच्या धरून मासे खाल्लेत खरंच पण नदीला. खायला खेकडं पण बरं का. खेकडं पण तसंच वामटी तशाच. आणि कशाने धरली होती? साड्याने. साडीनं. साड्याने धरलं होतं बघा मास. आमच्याकडे म्हणजे माहेरात कसं वड आहेत मोठं मोठं वड आहेत वड्याने खेकडं म्हणा वामटी म्हणा परत ती गुगळ्या कटारनं ही मास तर खायला एक नंबर. एक नंबर. चिरापेक्षा आता चालूला त्याच्यावर लय रेट आहे गुगळीचा न कटारण्याचा. लय रेट आहे. लय प्रकारचा मासा आहे बरं का. आपल्याला म्हणजे त्यातली एवढी माहिती नाही. मला वेळ मिळणार नाही तर प्यायला गेलं का नाही त्यात माझं दोन्ही भाऊ घरी नाहीत बाहेर आहेत आता कामाला त्यामुळं तिथं घरी भाऊ जर माझ्या पाठचा असला का नाही त्याला नुसतं म्हणायचं अरे बावड्या असं नाही असं बघा ती किलो 2 किलो नाही पिशवीनच खेकडं आणणार. खेकडं काळ्या पाठीचं बरं का मित्रांनो अजून लय भारी असते तर सांद जे कुणाचं दुखते तर ती राहू दे. सांद दुखीला ती लय चांगला आहे बरं का. ती म्हणजे सांद दुखी पूर्ण थांबते जिथं. तुला म्हणून एक मास आहे बहिणीनं त्याला मास कान तर नसतंय लय काटा वाईट पण त्या माशाची भाजी इतकी जर चांगली होती लय भाजी चांगली. झोप लागली आता काय टायमिंग आहे का झोपायचं? 10 वाजून गेले ते आणि आता झोप लागली का तुला? होय रातभर घरातला असेल आता दूध चाललं होतं. तर चालू आहे बघा स्वयंपाक ते झालंय म्हणायचं फक्त आता भाजीच करून घ्यायची राहिली आणि महत्वाचं बरं का लसूण लावायचा राहिलाय. आता किती दिवस गेलं ताईनं पाकळ्या करून ठेवलेल्या. आताच ताई मला म्हणल्या लसूण लावायचा म्हणली आणि काय झालं एकदम अचानक. नाहीतर माझी मला दे माझी मी करते तर त्यांची त्यांना देते त्यांनी लावतेल्या मग त्याच मला देतेल्या. पण तसं काय नाही थोडंफार मी पण लावून बघते मला पण जमलं तर ताईला सांगितलंय तर ताई म्हणल्या नुसतं लावायचं म्हणून लावशील त्याला ती शेणखत परत ना काय ती मटेरियल ते टाकावं लागतं है ना ताई. लेंडे शरणाच्या लेंडे चुलीतली राख टाकायची चांगलं जपायचं खुरपान टुरपान त्याची करायची. खुरपान मला नाही जमत ती लय बारीक असतं ती काय म्हणता तुम्ही खुरप्याच्या टुचीनं घ्यायचं असतं. मग ते खुरपून तुला नाही जमलं तर लाव मग आपणच लावू एका जाग्याला. इथं हाय मोकळं रान भुसभुशीत रान आहे त्याला पाणी पाहिजे सारखं पाणी द्यावं लागतं. पाणी इथं तुझ्याच्यानं होईल का देणं नाही चांगलं जपायला लागल. एका जागेला कुठं तर लाव तू परत काय करू 2 जण वाटून पेटे घेऊ तसं काय तुला वाटत नाही तसं वाटायचं काय नाही. नाही एका जागेला ठेवूया तुला जावं लागल तेव्हा तू कुठं तरी एका जागेला कोट्यात बांधून आणि लसणाला अशा गोट्याच्या ठिकाणी बांधायला वारवशीला त्यामुळे कुड्या मरत नाही त्या काय. आणि ताईनं तुम्हाला सांगायचं बरं का ताईनं तुम्हाला सांगितलं असं पण माळवं करायला लय भारी बरं का ही केलंय करूया साऱ्या त्यात थोडं वाढवूया माळवं करूया खायला शेतीतलं असलं म्हणजे करायचं पण कणकावून खायचं पण कणकावून तेवढंच ताजं आणलं केलं. खरं सांगते बरं का गेल्या बारीनच ताईनं वांग्याची रोपं लावली होती सुक्या वांग्याचे वांगे खाल्लं नाही एवढं घराला बघा सरली सरत नाही खरं. मिरच्या कधी विकत आणल्या नाही त्या होत्या तोपर्यंत. गवारी थोडं बी आहे का गवारीचं गवारीच हायत पुडीच आहे मग लावूया गवार हाय वापा मग ह्यांना आजच करायला होती अजून थोडं जास्त खात नेऊन 2 जण टाकू होय सऱ्या सोडून ढुबं करून शिना लाव्या पाणी बसतंय का तर तिथं काय झालंय खोल हाय राहणार एक तिथल्या तिथं त्या माळव्याचं भागतंय बटन दाबलं की तिथनं कसं आहे तिथं पाऊस नाही तर वेळेला मोटर चालू करत खालची हिरीची तिथली तिथं होतंय आपल्याला चालू करायला. त्यांना चालू करा म्हणून तर आपण बटन दाबलं म्हणजे येतंय आपल्याला. गाड्या माणसाला म्हणायचंच नाही चालू करा आणि करा आपल्याला लसूण लागतोय म्हणल्यावर. आणि जरी देवाच्या दयानं अजून कुठं जास्त मिळाला तरी पण आपल्याला जर कुणाला आता मी माहेरला गेली बाय चान्स गेली नाही तर तिकडचं तर कोण आलं तर भेंडीचं बी अहो लय भारी येत आहे. मी गेलते त्यावेळेस मी दाखवले बाबा खरंच भेंड्या तर एवढ्या चांगल्या येत्या पण देशी नाही त्या अशा हिरवी नुसती मोठी भेंडी आहे. देशी असं नाही तर काय असो बिगर फवाऱ्याचं खायला चांगलं लय चांगलं. हा फवाऱ्याचं खातो ही लय चांगलं किडकं मिळकं काढून खाल्लेलं लय भारी माळवं खरं पाहिजे बरं का कारण घरच्या घरी आपलं जमट्यामध्ये तेवढं ताजं पाठीशी केलं खायला येतंय.
वांगुलं वांग आणून लावले ते एक पिंडीने. हो यावं लावले. तर झालं बघा हे असं माळव्याचं नियोजन ते ठरले म्हणले आता लावायचं